को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख आपल्यासोबत आहे. सर, काय सांगणार? काल अजितदादांनी एक बैठक घेतली आहे लोकसभेच्या निकालानंतर. 5 आमदार त्यांच्या बैठकीला नव्हते. वेगवेगळी कारणं सांगितली जात आहे काहींचं प्रकृतीचं, पण तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय अर्थ काढता याचा? असं आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बैठक घेतली. आता कुणी गैरहजर त्याच्यामध्ये असेल तर त्याची काय कारणं आता हळूहळू कारणं माहीत पडतील. पण एक आहे की आता ज्या पद्धतीचे निकाल आलेत त्याच्यामुळे आमचे प्रांताचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि आमच्या अनेकांच्या संपर्कामध्ये अनेक तरुण उमेदवार त्या निमित्तानं संपर्कात आहेत. पुढे त्यांचीसुद्धा निवडणूक लढवायची इच्छा आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं आम्हाला चांगले उमेदवार प्रत्येक मतदारसंघात मिळतील. म्हणजे तो काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना, सगळ्यांना चांगले उमेदवार मिळतील अशा प्रकारचं चित्र आहे. कारण की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला कंटाळून लोकांनी मतदान केलं त्याचा नक्कीच परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार हे सर्व इच्छुक आमदाराला सुद्धा माहीत आहे. त्याच्यामुळे अनेक जे आमदार इकडून तिकडे गेलेत ते साहजिकच इच्छा व्यक्त करतील. इच्छा व्यक्त करतील की काही संपर्क सुरू झाला? तुमचा फोन वाजणं सुरू झाला का तुमचा किंवा नेत्यांचा? तुम्ही पुढच्या 15-20 दिवसात पाहा तर काय होतं. घाई कशाला करता? काही संपर्कात आहे? तुम्ही आहे की ते आहे? अनेक संपर्कात आहेत, स्वतः फोन करतात, अनेक आहेत. म्हणून म्हटलं 15-20 दिवसात, महिन्याभरामध्ये चित्र स्पष्ट होईल. काल सुनील तटकरे म्हटले की सगळे आमदार जे दादांसोबत आले त्यांचा दादांवर विश्वास आहे, ते कुठेही जाणार नाही. असेल ना त्यांचा आमदार विश्वास असेल, त्यांना ते आता सांभाळून ठेवावी लागतील. बरोबर आहे, ते त्यांचे प्रयत्न करतील. 15 दिवसात बघा, याचा अर्थ काय 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 होणार आहे? तुम्ही पाहा तर आता जेमतेम लोकसभेच्या निवडणुका संपल्या आहेत. आता पुढे विधानसभा आहे. ज्यांना ज्यांना विधानसभा लढवायची आहे ते आपलं भविष्य पाहतात ना. आपलं पुढील राजकीय वाटचाल कोणत्या पक्षावर चांगली राहील या सर्वाचा विचार करून ते त्या पद्धतीचा निर्णय घेतील आणि तशा पद्धतीचं हालचाली चालू दिसतात सध्या. चालू झाले आहे, पण तुम्ही घ्यायला तयार आहे? ते आमदार जे गेले ते तिथले ठीक आहे, त्यांच्यातर्फे कोणा संपर्क होत असतील ना, आता शेवटी पक्ष ठरवेल ना. काल अजितदादा म्हटले की बारामतीत जो निकाल लागला तो आश्चर्यकारक आहे. नाही, बारामतीच्या बाबतीत सगळ्यांना माहीत होतं की 100% सुप्रियाताई निवडून येणार. तर सुरुवातीला म्हणजे फॉर्म भरल्यानंतर पहिल्या दिवसापासनं बारामतीचा निकाल काय येईल हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं. कारण की अशा पद्धतीचं राजकारण कोणाला आवडत नाही. चंद्रकांत पाटील यांनी जे पवार साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्यामुळेही फटका बसल्याचं अजितदादा आणि त्या टीमचं म्हणणं आहे. म्हटलं होतं की पवार साहेबांना हरवण्यासाठी. तुम्हाला सांगतो, हे सगळं जे नाट्य झालं की पवार साहेबांच्या घरामध्ये फूट पडायची, त्यांच्याच घरातला उमेदवार उभा करायला लावायचा वरतून आणि पवार साहेबाला कसं बारामतीतच अडकून ठेवायचं हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याकडनं झाला. पण पवार साहेबांनी, त्यांना खात्री होती पवार साहेबांना बारामतीबद्दल, लोकसभा मतदारसंघाबद्दल. त्यामुळे पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिजून काढला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 60 सभा घेतल्यात, अनेक इंटरव्ह्यूज दिलेत, अनेक रॅलीमध्ये सहभागी झालेत आणि त्याच्यामुळेच आम्हाला 10 पैकी 8 खासदार आमचे निवडून आलेत. एक तर बिचारा तो चुकीचं चिन्ह इलेक्शन कमिशनच्या चुकीमुळे म्हणजे इलेक्शन कमिशनला सांगून त्यांनी जे दुसरं चिन्ह तुतारीचं दिलं, त्याच्यामुळे आमचा साताऱ्याचे आमदार, आमचे अतिशय चांगले आमदार, अतिशय चांगले उमेदवार, त्यामुळे तिथं त्यांचा पराजय झाला. प्रफुल्ल पटेल यांना दिलासा मिळालेला आहे. जी प्रॉपर्टी अटॅच करण्यात आली होती ती रद्द केलेली आहे. मोठा दिलासा आहे. मला काही कल्पना, मी माहिती घेईल. काय वाटतं सध्या जे राजकारण आहे विधानसभेवर किती परिणाम होईल? आणि राष्ट्रवादीकडून नवीन, मी तुम्हाला परत सांगतो, मी पहिलेच सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार. घडला की नाही चमत्कार? घडला की नाही? तसा चमत्कार विधानसभेमध्ये सुद्धा घडणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देणार अशी माहिती आहे शरद पवार गटाकडून. हां, देतील ना. अनेक नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे. केंद्रात सरकार बनवण्याच्या काय हालचाली आहे इंडिया आघाडीकडून? इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काल सांगितलं आहे, तिथे खरगे साहेबांनी सांगितलं आहे, वेट अँड वॉच. संदीपान भुमरे जे आहे, जे
संभाजीनगरहून निवडून त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. तो त्यांचा निर्णय आहे. तो शेवटी त्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. कोणाला मंत्री करायचं कोणाला नाही करायचं त्याच्यामध्ये आम्ही काय बोलणार. विधानसभेची तयारी कधीपासून? विधानसभेची तयारी चालू झाली, समजलं की नाही. आणि परत सांगतो, 4 महिने आज 5 महिने आहेत, विधानसभेमध्ये सुद्धा चमत्कार घडणार. धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.